ही अशी मस्त चणा मसाला भाजी तुम्हाला पण बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। यासाठी मी 1 वाटी चणे स्वच्छ धुवून घेतले, रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले। त्यानंतर कुकरमध्ये मी हिंग आणि मीठ घालून शिजवून घेतले 5 शिट्ट्या काढून आणि त्यानंतर इथे फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल तापल्यानंतर मोहरीची फोडणी केली। त्यानंतर एक तमालपत्र घातलं आणि मी यामध्ये घातली आहे 7-8 कढीपत्त्याची पानं। इथे कांदा आलं लसूणची पेस्ट करून घेतली आणि ती सुद्धा छान परतून घेतली। एक हिरवी मिरची उभी चिरून घातली यामध्ये आणि आता हे सगळं छान परतून घेतल्यानंतर दुसरं एक वाटण तयार करून घेतलं, ज्यात मी टोमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडेसे शिजलेले चणे घातले। हे घातल्यामुळे काय होतं, भाजीला छान असा दाटसरपणा येतो। आता इथे कांदा परतून झाल्यानंतर सुके मसाले घातले, ज्यामध्ये मी हळद, धणा जिरा पावडर, मालवणी मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घातला आहे, त्यामुळे रंग खूप छान येतो। आता हे तेल सुटेपर्यंत छान असा हा मसाला परतून घ्यायचा। छान तेल सुटलं की त्यानंतर यामध्ये ही जी आपण पेस्ट बनवली होती टोमॅटो आणि चण्याची ती घालायची, ती सुद्धा खूप छान परतून घ्यायची। हा सगळा मसाला जितका छान परतला जाईल अगदी तेल सुटेपर्यंत, तेवढी आपली भाजी खूप छान चवीला लागते आणि रंगसुद्धा छान येतो। आता इथे मी यामध्ये शिजलेले चणे घातले आहेत, पाण्यासहितच घातले आहेत, पाणी जास्त नाही आहे, तुम्ही बघू शकता। आता हे छान असं या सगळ्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी जर तुम्हाला घालायचं असेल, कन्सिस्टन्सी भाजीची जेवढी हवी असेल त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ घालताना थोडं काळजी घ्यायची, कारण आपण शिजवताना ऑलरेडी थोडंसं मीठ घातलं आहे, नाहीतर भाजी खारट होऊ शकते। आणि मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळी काढली की आपली भाजी तयार होणार आहे, कारण ऑलरेडी आपले चणे शिजलेले आहेत, मसाला छान परतलेला आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे। इथे बघू शकता मस्त अशी उकळी फुटली आहे भाजीला आणि रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे, छान दाटसर होते ही भाजी आणि चव पण खूप छान लागते। नेहमी आपण वाटपाची वगैरे भाजी करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे। आता इथे मस्त अशी कोथिंबीर पेरली आहे आणि मस्त झणझणीत चटपटीत असा चणा मसाला खाण्यासाठी तयार आहे। चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता। आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की करून बघा। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा। थँक्यू।